Hello students, today we are going to see transport across the membrane आणि specifically transport across the membrane मध्ये osmosis आणि osmosis मध्ये different types of solutions. Okay, so solution म्हणजे काय? Solute plus solvent. Solute plus solvent is equal to solution. Okay, solute plus solvent is equal to solution. राइट. तर आता सोल्यूट म्हणजे काय? मी एक्झाम्पल दिलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. सोल्यूट मीन्स शुगर विच इज डिझॉल्व्ड इन वॉटर. वॉटर इज अ सॉल्वंट आणि जे काही तयार होतं दॅट इज नोन ॲज सोल्युशन. ओके, सो दिस इज द केस. नाऊ वी हॅव टू सी डिफरंट टाईप ऑफ सोल्युशन्स. वेगवेगळ्या प्रकारचे सोल्युशन्स असतात आणि या सोल्युशन वरनं तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नियमितपणे क्वेश्चन विचारले जातात. मग या टाईप ऑफ सोल्युशन्स, तर त्या सोल्यूटचं प्रमाण त्या सोल्युशनमध्ये किती आहे याच्यावरनं त्याचा टाईप ठरवला जातो. तर त्याच्यामध्ये हायपोटोनिक, आयसोटोनिक आणि हायपरटोनिक असे 3 प्रकारचे सोल्युशन्स आपल्याला बघायला मिळतात. तर पहिलं सोल्युशन बघूयात आपण हायपोटोनिक नावाचं. In case of hypotonic solution, when we keep a cell, ज्यावेळी आपण सेल या हायपोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवतो त्यावेळी त्या सेल्स काय होतात? काही तासानंतर these cells are going to swell. या सेल्स काय होतात? स्वेल होतात, मोठ्या होतात. का? तर या सोल्युशन मधलं काही घटक म्हणजेच स्पेसिफिकली सॉल्वंट एंटर्स इनटू द सेल. काय होतं? सॉल्वंट एंटर्स इनटू द सेल आणि सेल काय होतात? स्वेल होतात, फुगतात. सो दिस स्वेलिंग ऑफ सेल इज ड्यू टू एंटरिंग ऑफ सॉल्वंट इनटू द सेल अक्रॉस द मेम्ब्रेन. मग ज्या सोल्युशनमध्ये या सेल्स ठेवल्यात त्या सोल्युशनला म्हणायचं हायपोटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक सोल्युशन मीन्स the concentration of solute is lower, कमी आहे, as compared to the cell sap. सेल सॅप मध्ये जे काही कॉन्सन्ट्रेशन आहे सोल्यूटचं ते बाहेर कमी आहे, आतमध्ये जास्त आहे. म्हणजेच फ्री वॉटर मॉलिक्युल्स बाहेर जास्त आहेत and these free water molecules enters into the cell. Such a solution is known as hypotonic solution. आणि हायपोटोनिक सोल्युशन मध्ये ठेवल्याच्या नंतर सेल्स काय होतात? गोइंग टू बी सोलर. तर आयसोटोनिक सोल्युशन मध्ये सेल ठेवल्याच्या नंतर त्या काही तासानंतर सेलमध्ये कुठलाही बदल आपल्याला दिसून येत नाही आणि सेल्स जशाच तशा त्या राहतात. कारण बाहेर आणि आतमध्ये कोणाच्या? सेलच्या बाहेर आणि सेलच्या आतमध्ये जे काही आयनिक कॉन्सन्ट्रेशन आहे ते सेम असतं, समसमान असतं. म्हणून अक्रॉस द मेम्ब्रेन त्याची मुवमेंट होत नाही आणि जेवढी साईज सेलची पूर्वी होती तेवढीच 4 तासानंतर किंवा 5 तासानंतर आपल्याला बघायला मिळते. सच सोल्युशन इज नोन ॲज आयसोटोनिक सोल्युशन. आयसोटोनिक सोल्युशन, नो चेंज विल ऑकर. ओके, बोथ इनसाइड द सेल अँड आउटसाइड द सेल, म्हणजे सेल सॅपचा आणि ज्या सोल्युशनमध्ये सेल्स ठेवल्यात त्याचा काय आहे? आयनिक कॉन्सन्ट्रेशन समसमान आहे, इज कॉल्ड आयसोटोनिक सोल्युशन. अँड थर्ड अँड लास्ट टाईप ऑफ सोल्युशन इज हायपरटोनिक सोल्युशन. हायपरटोनिक. आता बघा, या सेल्स जर आपण इथं ठेवल्या, या सेल्स मी ठेवल्यात अँड आफ्टर सम टाइम, काही तासानंतर जेव्हा मी या सेल्स ऑब्झर्व केल्या तेव्हा या सेल्स मला काय झाल्या? श्रंक झालेल्या दिसल्या. दिस सेल्स आर गोइंग टू बी श्रंकन. म्हणजेच त्या सेलमधलं जे काही कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर होतं, जे काही सेल सॅप होता त्यातनं तो वॉटर कंटेंट बाहेर आला आणि सेल काय झाल्या? श्रंक झाल्या, सेल छोट्या झाल्या. मग का झाल्या छोट्या? कारण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, या सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन या बाहेरच्या सोल्युशनमध्ये जास्त होतं आणि त्या सेलच्या सॅपमध्ये मात्र सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी होतं. आता इथं 2 सोल्युशनमध्ये कम्पेअर करतोय आपण.
मग बाहेर सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं आतलं जे काही वॉटर आहे दॅट वॉटर डिफ्यूज अक्रॉस द मेम्ब्रेन, ते अक्रॉस द मेम्ब्रेन आलं, ते बाहेर आलं आणि दिस प्रोसेस इज ड्यू टू कॉन्सन्ट्रेशन, आयनिक कॉन्सन्ट्रेशन बिटवीन द टू सॉल्वंट्स. त्या दोन सोल्युशनमध्ये जे आयनिक कॉन्सन्ट्रेशन आहे कमी जास्त त्याच्यामुळे झालं. आणि मग आतलं जेव्हा पाणी बाहेर येईल तेव्हा त्या सेल्स काय होतील, श्रंक होतील, त्या सेल्स छोट्या होतील. सो या सेल्स काय झाल्यात, श्रंक, सुरकुतलेल्या झाल्यात. सो सच सोल्युशन इज नोन ॲज हायपरटोनिक सोल्युशन. This solution is known as hypertonic solution. The concentration of solute is more as compared to cell sap. Cell sap पेक्षा इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन ज्यामध्ये त्या ठेवल्यात त्याचं काय आहे, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. म्हणून या आतल्या जे काही वॉटर कंटेंट आहे ते बाहेर आलं आणि इथं अक्रॉस द मेम्ब्रेन ट्रान्सपोर्ट ऑफ लिक्विड कॉम्पोनंट आहे ना, वॉटरचं अक्रॉस द मेम्ब्रेन काय झालं, मुवमेंट झाली. दिस इज नोन ॲज हायपरटोनिक सोल्युशन. हायपोटोनिक, आयसोटोनिक अँड हायपरटोनिक सोल्युशन हे 3 सोल्युशनचे प्रकार आहेत. राईट. आता हेच मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देऊन सांगतो. आता सपोज हे काय आहे, एक ग्लास ऑफ मिल्क आहे आणि या ग्लास ऑफ मिल्कमध्ये आपण काय केलं, काही रेझिन्स ॲड केले. आपण काय ॲड केले, काही रेझिन्स ॲड केले. आता रेझिन्स म्हणजे काय, तर मनुके. आता हे मनुके ॲड केल्याच्या नंतर, मनुके हे त्याच्या देठासकट आहेत, ओके. आणि हे मनुके ॲड केल्याच्या नंतर 4 ते 6 तासानंतर हेच मनुके आपल्याला असे टंब फुगलेले दिसतात, आहे की नाही, जाड जाड झालेले दिसतात. का बरं, कारण त्याच्यामध्ये बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन हे सोल्यूटचं कमी आहे. मग वॉटर कंटेंट बाहेर जास्त आहे, फ्री वॉटर मॉलिक्युल्स. हे वॉटर मॉलिक्युल्स त्या रेझिन्सच्या आतमध्ये एंटर होतील, कारण आतमध्ये काय आहेत, वॉटर मॉलिक्युल कमी आहेत. अक्रॉस द मेम्ब्रेन मुवमेंट ऑफ लिक्विड इज टेक्स प्लेस अँड दिस इज नोन ॲज हायपोटोनिक सोल्युशन. हे द्राक्ष कसे होतील किंवा हे मनुके कसे होतील, जाड होतील, याला म्हणायचं हायपोटोनिक. इथं मी काय करतो, मनुक्याच्या ऐवजी द्राक्ष पाण्यामध्ये ठेवतो. द्राक्ष पाण्यामध्ये ठेवल्यावरती काही फरक पडतो का, नाही, कारण ते काय आयसोटोनिक आहे, बाहेरचं आणि आतलं कॉन्सन्ट्रेशन सेम आहे. राईट. इज कॉल्ड आयसोटोनिक सोल्युशन. आणि सेलच्या ऐवजी आपण रेझिन्स आणि ग्रेप्स इथं एक्झाम्पल म्हणून बघतोय. इन केस ऑफ हायपरटोनिक सोल्युशन, ज्यावेळी मी या सोल्युशनमध्ये 10% NaCl ॲड करेल आणि या NaCl ॲड केलेल्या सोल्युशनमध्ये मी काय करेल, ग्रेप्स टाकेल. आय यूज टू ॲड ग्रेप्स. मी इथं ग्रेप्स ॲड केले. आफ्टर 4 to 5 hours दॅट ग्रेप्स कन्वर्ट इन टू रेझिन्स. ते ग्रेप्स कशामध्ये, रेझिन्समध्ये कन्वर्ट झाले. का, तर बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे, सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन इज मोर. राईट. आणि बाहेरचं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं आणि आतलं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळं ते वॉटरची मुवमेंट झाली फ्रॉम इथं. बघा वॉटर कंटेंट इथं कसं होतं, जास्त होतं, बाहेर फ्री वॉटर मॉलिक्यूल कमी होते. म्हणून या हायर फ्री वॉटर मॉलिक्यूल टू लोअर फ्री वॉटर मॉलिक्यूल आले आणि ते ग्रेप्स कन्वर्ट इन टू रेझिन्स. ओके. ते कशामध्ये कन्वर्ट झाले, रेझिन्समध्ये, म्हणजे ते श्रंक झाले. सो जेव्हा आपण द्राक्षापासून मनुके बनवतो तेव्हा ते द्राक्ष आपण गरम आणि मिठाच्या पाण्यामध्ये उकळवतो. मग बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं, बाहेरचं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन जास्त असल्यामुळं आणि आतलं सोल्यूट कॉन्सन्ट्रेशन द्राक्षांच्या बोलतोय मी कमी असल्यामुळं आतलं वॉटर मॉलिक्युल्स बाहेर येतात आणि ते ग्रेप्स श्रंक होतात. सो दीज 3 टाईप ऑफ सोल्युशन्स आर देअर, हायपोटोनिक, आयसोटोनिक अँड हायपरटोनिक. खूप महत्त्वाचे असे हे सोल्युशन आहेत, खूप कन्फ्युजिंग आहेत. सेलचं एक्झाम्पल ठेवून लक्षात घ्या किंवा सिम्पली ग्रेप्सचं एक्झाम्पल ठेवून लक्षात घ्या. ग्रेप्स अँड रेझिन्स. थँक्यू. फंक्शन्स ऑफ ऑस्मॉसिस. तर आपण ऑस्मॉसिस म्हणजे काय बघितलं. ऑस्मॉसिस म्हणजे त्या मेम्ब्रेनच्या अक्रॉस होणारी मुवमेंट कशाची, लिक्विड्सची. ओके. व्हेन लिक्विड्स मूव्ह अक्रॉस द मेम्ब्रेन इज नोन ॲज ऑस्मॉसिस.
Always osmosis is takes place from high concentration to low concentration. ते जास्त कडून कमीकडे मूव्ह होतात अँड इट इज अ पॅसिव्ह प्रोसेस. म्हणजेच ही कशी आहे, विदाउट रिक्वायरमेंट ऑफ एनर्जी प्रोसेस आहे. तिथं कोणीही फोर्सफुली त्याला काय करत नाहीये, एनर्जी अप्लाय करून ट्रान्सपोर्ट व्हायला मदत करत नाहीये. विदाउट अप्लाइंग एनर्जी दिस प्रोसेस इज टेक्स प्लेस, सो कॉल्ड पॅसिव्ह प्रोसेस. नाउ वी विल सी फंक्शन्स ऑफ ऑस्मोसिस. In this case, the osmosis is important for plants because when water is absorbed in the plant through roots, the osmosis works. Okay, the first function is soil water enter or absorb by roots through this osmosis process. Okay, so second one, cell to cell movement of water. बघा, cell to cell movement of water is takes place by osmosis process. एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये जेव्हा वॉटर ट्रान्सफर होतं तेव्हा सुद्धा ऑस्मॉसिस नावाचीच गोष्ट घडते. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, इच अँड एव्हरी सेल कंटेन्स अबाउट 70% ऑफ वॉटर, आहे की नाही. 70% वॉटर सेलमध्ये प्रेझेंट असतं आणि हे सेल टू सेल मुवमेंट ऑफ वॉटर इज टेक्स प्लेस थ्रू दिस ऑस्मॉसिस प्रोसेस. बघा, नेक्स्ट फंक्शन ऑफ ऑस्मॉसिस इज, त्याच्यानंतर सेलचे जे काही प्लांटचे जे काही यंग पोर्शन आहेत, फ्लावर, लीफ किंवा मग बडिंग और ग्रोइंग बर्ड्स आर सोलन. ते का फुगलेले असतात किंवा जाड असतात, कारण त्याच्यामध्ये वॉटर कंटेंट भरपूर असतं आणि इथं सुद्धा हा ऑस्मॉसिस नावाचाच फेनॉमेनॉन होतो. काय तर फ्लावर्स और शूट टिप्स और रूट टिप्स आर सोलन. ते कसे असतात, सोलन असतात, ते थोडेसे फुगलेले असतात ड्यू टू द प्रेशर प्रेझेंट इन इट ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये सुद्धा आणि इथं सुद्धा हा ऑस्मॉसिस नावाचाच फेनॉमेनॉन वर्क करतो. ओके, त्याच्यानंतर याचं नेक्स्ट फंक्शन आहे, ज्या प्लांटमध्ये सेलचं टर्गर प्रेशर मेंटेन होतं. प्लांट सेलमध्ये जे काही वॉटर कंटेंट आहे, दिस वॉटर कंटेंट इज नोन ॲज टर्गर प्रेशर. आणि हे टर्गर प्रेशर मेंटेन करण्याचं काम सुद्धा या ऑस्मॉसिसनीच होतं. मीन्स ऑस्मॉसिस प्ले अन इम्पॉर्टंट रोल to maintain turgor pressure. आता this turgor pressure is important in case of opening and closing of stomata. Opening and closing of stomata. बघा, प्लांटचं स्टोमॅटाचं जे ओपनिंग आहे आणि क्लोजिंग आहे ते या टर्गर प्रेशरवरती डिपेंड असतं. ज्या स्टोमॅटा आहेत म्हणजेच एक्सचेंज करणारे घटक, जिथून हवेची एक्सचेंज होते, O2 अँड CO2 एक्सचेंज केला जातो, अशा या टिनी पोअर्स प्रेझेंट ऑन द लीफ कॉल्ड स्टोमॅटा. अँड दिस ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमॅटा इज डिपेंड ऑन द टर्गर प्रेशर. And this turgor pressure is maintained with the help of osmosis. मग फोटोसिंथेसिस मध्ये सुद्धा या ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमॅटाचा खूप मोठा रोल आहे. ज्यावेळी स्टोमॅटा ओपन असतात त्यावेळी CO2 आत घेतला जातो आणि ही फोटोसिंथेसिस नावाची प्रोसेस होते. म्हणून ऑस्मॉसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. शिवाय ग्रोथ ऑफ प्ल्युम्यूल आणि ग्रोथ ऑफ रूट रॅडिकल. बघा, तो जो काही रॅडिकल आहे म्हणजे रूट डेव्हलप होताना, कधी सीड जर्मिनेट होते वेळी, तर तो रॅडिकल डेव्हलप होताना आणि शूट म्हणजे प्ल्युम्यूल डेव्हलप होताना सुद्धा या टर्गर प्रेशर किंवा या ऑस्मॉसिसच्याच मुळे त्याची डेव्हलपमेंट होते किंवा ग्रोथ होते. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फेनॉमेनॉन इन केस ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याच बरोबर आपलं जे काही ऑस्मॅटिक बॅलन्स आहे ते सुद्धा याच प्रोसेसनी मेंटेन केलं जातं. म्हणून ऑस्मॉसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस इन ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, अँड दीज आर द सम फंक्शन्स और uses of osmosis.